TennisCricket.in, India's first tennis ball cricket website. तोच काळाचा उगीचा सुपरस्टार गोलंदाजीसाठी येतोय बंदार गुरव पांड्या. पहिला चेंडू बॅटची कडा घेतली जाते, डिक्लेअर झोनच्या दिशेने चेंडू जातोय. पहिली धावला जाणारा खेळ. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी वाईडिश मिडलच्या दिशेने मात्र चेंडू जातोय. एक धाव अर्जित केली जाते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. मोठा फटका पुन्हा एकदा बिगट पाहायला मिळतो. अनुपच्या बॅट मधून निघालेला हा फटका सीमारेषेच्या दिशेने जाता चेंडू होतोय सीमारेषा पार. चौकार फटकावत असताना मात्र वर्ल्ड कप जिंकून दिला. आता मात्र फटका अनुपच्या बॅट मधून लाजवाब फटका पाहायला मिळतोय. कव्हरच्या झोन मध्ये सॉफ्टवेअर कव्हर पाहायला मिळतोय. 4 स्पर्धा नवी मुंबईत पाहायला मिळतात. पुन्हा एकदा एक लाजवाब फटका. आता मात्र कव्हर पॉईंटच्या दिशेने फटका मारला जातोय. चौकार. टाळ्यांचा गजर मात्र व्हायला पाहिजे. एवढी चांगली फलंदाजी पॉवर प्लेचा पुरेपूर उपयोग करून घेताना दिसतो. आता मात्र काहीसा वेट केला जातोय आणि चेंडू मात्र स्क्वेअर लेग झोन मध्ये फटकावला जातोय. चेंडू मात्र या ठिकाणी पुल करतोय. हो, सुंदर चेंडू बॅकफुटला गेला. पॉईंटच्या दिशेने मात्र चेंडू कट करतो. थोडासा वेट केला आणि पॉईंटच्या फलकावर धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17 धावांवर संघाची धाव. या ठिकाणी सुरेख फटका मात्र पुन्हा एकदा अनुपच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. धावसंख्या 1 मिनिट. तर जोरदार टाळ्यांच्या गजरात व्यासपीठावर स्वागत करायचंय आणखीन एक मुलींचा असा खेळाडू ज्याने मात्र आपल्या नावाची छाप संपूर्ण टेनिस क्रिकेट जगतावर. आता मात्र सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. प्रत्येक वर्षी या पट्टीकडून पाहायला मिळते. आता मात्र पुतळ्याच पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. थोडीशी घाई करतोय फलंदाज. खेळपट्टी मात्र मातीची आहे. लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू ऑन साईडच्या दिशेने दटवला जातोय आणि डायरेक्ट हिट मात्र या ठिकाणी लागताना पाहायला मिळतो. आता मात्र एक अवांतर धाव. बॅकफुटला जातो चेंडू. पॉईंटच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न. रोहन सावंत चेंडूवर येतोय आणि जोरावर दबदबा निर्माण केला. तोच गोलंदाजीसाठी येतोय. मुंबई क्रिकेट मधील अव्वल दर्जाचा गोलंदाज मॅन फ्रॉम अंधेरी DN नगर अनिकेत सानप गोलंदाजीसाठी सज्ज. आता मात्र समोरच्या दिशेने लाजवाब फटका मारला जातो. क्षेत्राच्या चेंडूवर झेल सुटलाय. कुणाचा सुटलाय? अनुपचा. जो तडाखेबंद फलंदाजी करत होता त्याचा झेल मात्र. मोठा फटका बिग हिट. भूषण पाटीलच्या बॅट मधून निघालेला एक लाजवाब फटका. जोरदार आक्रमण केलं जात आहे अनिकेत सानपवर आणि चेंडू सीमारेषा पार. षटका. नवी मुंबईचं क्रिकेट देखील अलीकडच्या काळात जबरदस्त फॉर्मात आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. हवेत चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूवर सोनू आणि झेल पकडला जातोय आणि अनिकेत सानपने नक्कीच या ठिकाणी विकेट मिळवलाय तो भूषण पाटीलचा. मोठा फटका बिग हिट. अनुप पाटीलच्या बॅट मधून आणखीन एक लाजवाब षटकार पाहायला मिळतोय. जबरदस्त फलंदाजीचं प्रात्यक्षिक अनुप पाटीलच्या बॅट मध्ये. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अनुप पाटीलसाठी कारण चांगल्या फलंदाजीचं प्रात्यक्षिक, चांगलं फुटवर्क देखील पाहायला मिळतंय गोलंदाजीवर. पुन्हा एकदा मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि आणखीन एक खणखणीत फटका नक्कीच मारला जातोय अनुपच्या बॅट मधून आणि हा सामना पुन्हा एकदा मात्र मोठा फटका. षटकार हॅट्रिक मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. ते देखील अनिकेत सानप सारख्या गोलंदाजीवर. अनुप पाटील लाजवाब फलंदाजीचं प्रात्यक्षिक. जोरदार प्रहार केले जात आहेत. अनुप पाटीलच्या बॅट मधून निघालेले फटके. अनुप पाटील मात्र कामगिरी मात्र त्याच्याकडे नव्हते पाहिजे कारण समोर अनुप आणि रवी ही 2 नवी मुंबईतील वादळं. सुरेख चेंडू मात्र या ठिकाणी. हो, आता मात्र सुरेख टप्प्यावर चेंडू. क्रिकेट क्लबच्या वतीने स्वागत. आता पुन्हा एकदा मोठा फटका. एका झोन मध्ये वारंवार षटकारांची आतषबाजी या ठिकाणी केली जाते परंतु आता मात्र चेंडूवर येतोय मुलुंडचा चीता अर्थातच संदीप आचार्य. झेल पकडण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेले असतील. हे सर्व या परिसरातून झपाट आणि राजीलेवले दिल्ली खेळाडू. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतली जाते आणि अनुपची खेळी मात्र या ठिकाणी समाप्त होते. लाजवाब अनुपची या ठिकाणी पाहायला मिळाली. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. मन जिंकून घेणारी खेळी मात्र अनुप पाटील मॅन फ्रॉम तुक्षे नवी मुंबई आणि
37 धावांवर तब्बल बाद होतोय, माघारी परततोय. एकदा मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतो, बॅटची कडा घेतली जाते असणारा हा खेळाडू. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, आता मात्र हा अवैध चेंडू जातोय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि झेल पकडला जातोय. आणखीन एक धक्का या ठिकाणी बसतोय, बाद होतोय मात्र या ठिकाणी विनोद. संख्या जाऊन पोहोचते ती 48 धावा, 3 षटक, 4 षटकांच्या समाप्तीनंतर पुन्हा एकदा हवेत चेंडू, सचिन कदम चेंडूवर येतोय आणि आणखीन एक खेळाडू बाद, किशोर देखील बाद होतो. एक चेंडू पाहायला मिळतो, टप्पा पडतो, चेंडू मात्र गर्र होण्यात आलाय. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी, आता मात्र टप्पा भेटलाय, लेग अवस्थी कोणत्या टप्प्यावर चेंडू टाकायचा हे मात्र अनिकेत सानपने ओळखलाय. सलगचे 2 चेंडू मात्र निर्धाव टाकले जातात. पुन्हा एकदा सलग 3 चेंडू षटकार या अगोदरच्या षटकात काढले आणि या षटकात सलग 3 चेंडू निर्धाव टाकतो. मित्रांनो, याला क्रिकेट म्हणतात. तुमच्या क्षणाचा क्रिकेट प्रति निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा सलग 4था चेंडू मात्र निर्धाव टाकतोय. मित्रांनो, या खेळाडूला मुंबई क्रिकेटचा जादूगार देखील म्हटलं जातं, कारण केरळ राज्यात जाऊन देखील महाराष्ट्राची पताका फडकवून आलेला खेळाडू आहे. अनिकेत सानप, DN नगर, अंधेरी. या ठिकाणी आणखीन एक निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि या स्पर्धेतील पहिलं निर्धाव षटक टाकण्याचा मान जातोय मॅजिक ऑफ अंधेरी, अर्थातच अनिकेत सानप याला. आणि इंटरनॅशनल क्रिकेटचा आढावा घेतला तर सर्वाधिक मेडन ओव्हर मात्र विनुमंकड यांनी घेतली होती. मोठा फटका बिगीत या ठिकाणी पाहायला मिळतोय, रवीच्या बॅटमधून निघालेला फटका, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली जातोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केली जाते, 50 धावांपर्यंत जाऊन पोहोचतोय. क्रॉसऑन ऍक्शन पाहायला मिळते आणि ड्रॉपबॉल पद्धतीचा मारा टाकण्याचा प्रयत्न आणि मिड विकेटच्या दिशेने मात्र 51 आणि वनडेमधील 49. अशी 100 मारणारा सचिन, त्यानंतर सुरुवातीला चांगली सुरुवात केली परंतु त्यानंतर कमबॅक करतो शिवशक्ती पारे. मोठा फटका समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक बंडी चेंडूच्या खाली आणि आणखीन एक खेळाडू मात्र या ठिकाणी बाद होतोय. योगेश बगादूर बगारो मात्र शिंदे टोलटा या व्यावसायिक संघातून खेळतो. आता मात्र यष्टिरक्षकाचं कौतुक करावं लागेल, बॅटची कडा लागलेला चेंडू मात्र झपकन अडवण्यात आलेला आहे सचिन कदम यष्टांच्या मागे आणि एका धावेने संघाविरुद्ध. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, हवेत चेंडू जातोय, झेल घेणार गोल हा मात्र प्रश्न पडला कारण कॉल नव्हता. रोहन सावंत, मॅन फ्रॉम चारकोट कांदिवलीचा खेळाडू. मोठा फटका, लाजवाब फटका मात्र या ठिकाणी जावेद मधून निघालेला लाजवाब फटका. ज्या ठिकाणी षटकार म्हणजे अशक्य प्राय असतो त्या ठिकाणी षटकार मारण्याची क्षमता एकाच खेळाडूमध्ये आहे, त्याचं नाव म्हणजे जावेद. त्याचं उत्तम उदाहरण या ठिकाणी पाहायला मिळालं. आता मात्र सुरेख चेंडू, कुठलेच पडून चेंडूचा टप्पा पण जावेदसाठी. एकदा सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा चांगल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवतो तो रोहन सावंत. या अगोदरच्या ठिकाणी रोहन सावंतची खेळपट्टीचा पुरेपूर उपयोग करून घेतला जातोय. पुन्हा एकदा आता मात्र पुन्हा एक सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एक चेंडू टप्पा पडतोय, गरकन गिरकी घेतोय, फलंदाजाची फिरकी घेतोय आणि यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जातं. एवढी चांगली गोलंदाज याच्याकडून. सुरेख जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं. सलग 5 चेंडू निर्धाव टाकतोय, म्हणजे कारण पूर्वीपासून मुंबईचं क्रिकेट म्हणजे डावखुरे गोलंदाज आणि फिरकी गोलंदाज असे समीकरण राहिलेलं आहे. आणि लेग बिफोर विकेट LBW च्या रूपात मात्र या ठिकाणी बाद होतोय. मोठा फटका मात्र या ठिकाणी मारला जातो. शेवटच्या षटकातील मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न फसला, चेंडू हातात जाऊन बसला, फलंदाज तंबूत जाऊन बसला. नाही का खोलवर टप्प्याचा चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, 1 धाव या ठिकाणी घेतली जाईल आणि एका धावे
स्ट्राईक मात्र स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न जावेद कोळीवाडा परिसरात सुरू आहे. आता मात्र मोठा फटका जावेदच्या बॅट मधून, परंतु डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाईल. एक धाव या ठिकाणी मिळेल. एका धावेने संघाची धावसंख्या. मोठा फटका जावेदच्या बॅट मधून. ही खासियत आहे जावेदची. जबरदस्त फलंदाजीचं प्रात्यक्षिक. जावेद ब्रँडेड फटका. शेवटच्या चेंडूवर षटकार आणि हा कदाचित सामन्यातील टर्निंग पॉईंट ठरतो की काय हा षटकार, ते मात्र या ठिकाणी पाहायचं. फलंदाज श्रेयस इंदुलकर. पहिला चेंडू नक्कीच आरामात खेळून काढलाय. एक सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर थोडासा एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळतोय. सो पहिल्या मॅच मध्ये पुन्हा एकदा मात्र चेंडूच्या रेषेत जाऊ शकला नाहीये श्रेयस इंदुलकर. थोडीशी अगोदर सुरेख फटका पाहायला मिळतो. तो श्रेयस इंदुलकरच्या बॅट मधून पॉइंटच्या दिशेने मात्र फटका डोलावला जातोय. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल आणि एका धावेचा आवडीचा खेळ, मार्केटचा श्वास असणारा खेळ क्रिकेट. पुन्हा एकदा नक्कीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु टप्पा पडतोय. चेंडू पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक. पुन्हा एकदा आता मात्र पंचांनी या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित झाला. पुन्हा एकदा चेंडू पाहिल्यानंतर आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा पंच घोषित करतायत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा. मॅचची कडा घेतली जाते. एक धाव मात्र डिक्लेअरच्या स्वरूपात मिळेल. आता मात्र पुन्हा चांगला चेंडू पाहायला मिळतो. थोडीशी उंची दिली, वेग कमी केला, परंतु लँड मात्र नक्कीच खोलवर टप्प्यामध्ये जाऊन पोहोचला. भाव्या धावाची संधी या ठिकाणी तीच बचावला गेलाय. साठी मोठ्या फटक्यांसाठी प्रसिद्ध असणारे खेळाडू आहेत. आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. हवेत चेंडू जातोय, झेल पकडला जातोय आणि बाद होतोय या ठिकाणी. श्रेयस इंदुलकर खेळाडू बाद. फटका समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. सोनूच्या बॅट मधून निघालेला फटका चेंडूच्या खाली. सोनू देखील मात्र या ठिकाणी बाद होतो. अप्रतिम गोलंदाजी भूषण याची. किशोर मात्र झेल पकडून थांबली आहे. हो, सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक या ठिकाणी पाहायला मिळतं. या भूषण गावंडे सर्वांची मनं जिंकून घेतलेली आहे. हे षटक जर पाहिलं तर हे षटक देखील चांगलं पाहायला मिळालेलं आहे. करण वाघमारे यांचं या ठिकाणी आगमन होतं या स्पर्धेसाठी. राज विजयवन आणि झपाटा क्रिकेट क्लब आयोजित स्पर्धेमध्ये त्यांना आपण जय मल्हारी या सिरियलमध्ये. हो, आता मात्र डावखोऱ्या हातात. तर हे क्रिकेटचा प्रसार झाला. रिव्हर्सिंगचा अस्त्र मात्र या ठिकाणी बाहेर काढलं जात आहे. ते फलंदाज रोहन सावंत यांच्या माध्यमातून, परंतु शेवटच्या क्षणी त्यांनी फिरत घेतली आणि चकवा दिला चौकाराने असं म्हणावं लागतं. या ठिकाणी बाद करण्याचा प्रयत्न. नक्कीच शरीरावर जाऊन चेंडू आदळतो. एक धाव अर्जित केली जाईल आणि एका धावेने संघाच्या ठिकाणी ऑलिम्पिक आहे. हो, एकदा चांगला चेंडू खोलवर टाकायचा. सचिन केतनला कोणत्याही प्रकारची संधी नव्हती मोठा फटका मारण्याची. चांगल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक भूषण पाटील म्हणून पाहायला मिळत आहे आणि एक ते कारकीर्द खेळणे. टप्प्याचा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. टप्पा पडतो. चेंडू कर गिरकी घेतोय. फलंदाजाची गिरकी घेतोय आणि बाईच्या स्वरूपातील म्हणजेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 26 बाईज अथवा लेग बाईज त्याचा या ठिकाणी मोठा फटका या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न. रोहन सावंतच्या बॅट मधून आणि झेल मात्र पकडतोय तो भूषण पाटील. जबरदस्त झेल. नवी मुंबईच्या खेळाडूंकडून चांगली कामगिरी पाहायला मिळते. तर पहा, क्रिकेटचा प्रसार मात्र. चांगला चेंडू रवीचा ब्लॉकल पद्धतीचा मारा. एक धाव मात्र या ठिकाणी केली नक्कीच घेतली जाते आणि एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती. मैदान देखील तेवढं सुंदर आहे. मैदानाच्या बाजूने गर्द झाली. फटका मारण्याचा प्रयत्न. जीजूच्या बॅट मधून निघालेला फटका. एक धाव मात्र या ठिकाणी मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय का माघारी पाठवला तर पाहूया. आणि चुकीचा कॉल या ठिकाणी. दुर्दैव. जीजू सारख्या बलाच्या फलंदाजाला अवघडच्या रूपात बाद व्हावं लागतंय. पुन्हा एकदा सांगतो, कपिल देव आपल्या 184 इनिंगमध्ये टेस्ट क्रिकेटमध्ये एकदाही
सुंदर फटका सचिन कदम हा आवडता फटका आहे सचिन. मोठा फटका सचिन कदमच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. आता मात्र अप्रतिम फटका सचिन कदमच्या बॅट मधून निघतोय. 6 धावा लावला जातोय. एका धाव मात्र नक्कीच या ठिकाणी अर्जित केली जाईल आणि एका धाव्याने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचतील ती टाकली पाहिजे. मोठा फटका सचिन कदमच्या बॅट मधून मारण्याचा प्रयत्न दुसऱ्या गोलच्या दिशेने केली जाईल. एक धाव मात्र त्या ठिकाणी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न स्पर्लिंग झोनमध्ये डिक्लेअर झोनच्या दिशेने पुन्हा जातोय आणि एक धाव. सपाटा संघाचे खेळाडू यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. हार्दिक 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 असे स्वागत. सपाटा म्हटलं की अंडरआर्म क्रिकेट जगतातील मात्र एक नामवंत संघ आणि कारण जुने संघ. मोठा फटका सँडीच्या बॅट मधून पाहायला मिळतो. मोठा फटका चेंडू जात सीमा रेषा पार. षटकार. 6 धावा. चांगला चेंडू अधिक वेगाने टाकला चेंडू. आता मात्र हे परिवर्तन पाहायला मिळालं. अप्रतिम वेगाने चेंडू सँडीचे येण्याच्या अगोदर चेंडू निघून गेला. सँडीला बीट. मोठा फटका समोरच्या दिशेने मारला जातोय. सचिन कदम ब्रँडेड फटका चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. जाऊन पोहोचते ती 48 धावांवर. हो आता मात्र चांगला कमबॅक. टप्पा पडतो चेंडू. काय मोठा फटका मारण्याचा प्रयत्न हवेत चेंडू जातोय. योगेश गॅरो चेंडूच्या खाली करण्याचा प्रयत्न जलदरी सुटला दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडूवर मात्र जरी पोहोचला होता परंतु खेळात रूपांतर होत. एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न हवेत चेंडू जातोय. झेलात रूपांतर होतं. संदीप आचार्य माघारी परततोय. खेळाडू मोठा फटका पहिल्याच्या चेंडूवर समोरच्या दिशेने जोरदार प्रहार केला जातोय. मंदार गुरव ब्रँडेड फटका चेंडू सीमारेषा पार. चौकार. हवा या ठिकाणी बॅटची गडा घेतली जाते. एक धाव या ठिकाणी संघ म्हणजे महाराष्ट्रात ज्यांनी ज्यांनी चांगली कामगिरी केली त्यांना या स्पर्धेमध्ये प्रवेश देण्यात आला. एक फटका मारला जातो. मिड विकेटच्या झोनमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होतोय. एक धाव मिळेल. एका धाव्याने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचते ती 56 धावांवर. मोठा फटका ब्लू हिट समोरच्या दिशेने मारलेला एक लाजवाब फटका आणि मंदार गुरवच्या बॅट मधून निघालेला खणखणीत षटकार. 6 धावा. मंदार करतोय. रेक फटका. आता मात्र चांगल्या पद्धतीने चेंडू अडवला जातोय. बॅक फुटला गेला चेंडू. मोठा फटका मंदार गुरवच्या बॅट मधून आणखीन एक लाजवाब फटका परंतु दिशा चुकीची. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाईल कारण मुंबई क्रिकेट तुम्हाला खेळायला आता एक 9 गरचं ग्राउंड आहे इकडे व्हाईट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय मंदार गुरवसाठी. हो चांगलीची गोलंदाजी रवी यॉर्करलँडची गोलंदाजी पाहायला मिळते. जर तुम्हाला खेळाडू षटकार मारायची परंतु आता तसं राहिलेलं नाहीये. हिरव्या रंगाचा चेंडू आला आणि क्रिकेटचं रूपच पालटलं. कारण ज्याप्रमाणे ते आपल्याला पाहायला मिळतं. तर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी होतोय तो सचिन कदमच्या बॅट मधून लाजवाब फटका. विजय होतो मात्र या ठिकाणी संघ. विजय संघाचं अभिनंदन.